हे आहे सांगली मिरज रोडवरील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। इथं अनोख्या एरो मॉडेलिंग शोमध्ये इथल्या विद्यार्थ्यांनी अगदी कमी खर्चात आणि उपयोगात न येणाऱ्या अशा टाकाऊ वस्तूपासून बनवलेल्या एअरक्राफ्टचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। याबरोबरच इथल्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध छोट्या रिमोटवर चालणाऱ्या विमानांची प्रात्यक्षिकही दाखवण्यात आली। अनेक विमानांच्या मॉडेलनी अवकाशात उड्डाणही केलं। यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि नागरिक इथं उपस्थित होते। यासह रोबोट मशीन, रोबोट गेम यांचे प्रयोगही मांडण्यात आले होते। विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रदर्शन भरवून उद्याचा एक सक्षम इंजिनियर तयार करण्याकडे आमचा भर असल्याचं संयोजकांनी सांगितलंय। तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं किती विकसित होतंय हे सांगण्याची गरज आहे। हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला। जी प्रगत राष्ट्र आहेत, प्रगत राष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग असेल, सायन्स असेल, अशा कॉलेजेसनं हेच प्रदर्शन, विज्ञानाचं प्रदर्शन, वैज्ञानिक चमत्कार हे प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्याचे जे प्रकार केलेत, तो एक उपक्रम आपल्या अंबाबाई तालीम संस्थेच्या SBGIनं आज या ठिकाणी 3 दिवस हा केलेला आहे। त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी लाभतोय। संजय भोकरे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करून तयार केलेलं एअरक्राफ्ट या प्रदर्शनाचं आकर्षण ठरला। परवानगी मिळाली तर हा एअरक्राफ्ट आकाशात उडवण्याचा मनोदय विद्यार्थी आणि शिक्षकांनी व्यक्त केला। तर या प्रोजेक्टमध्ये आपण पहिल्यांदा असा विचार केला की कमी किमतीमध्ये एक एअरक्राफ्ट कसं बनवतील ह्याचा आपण साधारणतः विचार करून हे कल्पना आपल्या डोक्यामध्ये आली। तर याच्यामध्ये आपण पल्सर 220 cc इंजिन वापरलं, एक 2 विंगचा प्रोपेलर आणि एक साधे छत्रीचं जे आपलं कापड असतं त्या कापडाचं आपण विंग बनवलेलं आहे आणि एक हलक्या मटेरियलमध्ये किंवा हलक्या वजनाच्या वस्तूंमध्ये आपण हे बनवलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण 2 पुढची चाकं जे दिसतात ते आपण सनी जी गाडी होती बजाजची त्याचे 2 चाकं आपण बसवले आहेत। कंट्रोल सिस्टीम आपण एका जॉयस्टिकवर कंट्रोल केलेली आहे। त्याच्या एकाच जॉयस्टिकवर आपण रडार आणि एलिव्हेटर या दोन्ही गोष्टी आपण हलवू शकतो आणि ह्या दोन्ही गोष्टी रडार आणि एलिव्हेटर या दोन्ही गोष्टी विमानाला हवेमध्ये दिशा देण्याचं काम करतात। हे प्रदर्शन 3 दिवस चालणार आहे। या प्रदर्शनातील अनेक वेगवेगळे प्रयोग नवोदित विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणार आहेत। त्यामुळे अशा प्रदर्शनातून देशाला उत्तम दर्जाचे इंजिनियर मिळतील असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केलाय। प्रवीण शिंदे रिपोर्ट, नवजागृती न्यूज, सांगली।